अमेरिका इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात विशेषतः शहरी भागातील स्वयंपाकघरात देखील उडताना दिसतोय। कारण आपण बघितलं सकाळपासून अनेक गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। कोल्हापूर जिल्ह्यात नेमकी गॅस वितरणाची स्थिती काय आहे हे जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत कोल्हापूरच्या पुरवठा अधिकारी आहेत। मॅडम, काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती आहे कोल्हापूर जिल्ह्यात? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता एकूण 3 ज्या मेजर कंपन्या आहेत त्याच्यामध्ये IOCL आहे, म्हणजे इंडियन ऑइल आहे, हिंदुस्थान पेट्रोलियम आहे आणि भारत पेट्रोलियम आहे। तर साधारणतः पूर्ण जिल्ह्यामध्ये 54 इतक्या एजन्सीज आहेत, गॅस एजन्सीज, आणि साधारणतः 10 लाखापर्यंत आपले कनेक्शन्स आहेत इथे। खरं तर युद्ध सुरू झाल्यानंतर खरं तर ह्या परिस्थितीचा अंदाज घेऊन आम्ही तिन्ही कंपन्यांकडून डेली जे काही स्टॉक पोझिशन आहे आम्ही ते घ्यायला सुरुवात केलेली होती। आता गेल्या 8 दिवसामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की जितका स्टॉक आपल्याला दर दिवशी वितरित होतो तितका स्टॉक आपल्याला त्या कंपन्यांकडून आपल्याला रिफिल करून सुद्धा मिळतोय। त्याच्यामुळे गॅस पुरवठ्यावर आत्ता तरी कुठलाही त्याच्यामध्ये अडचण नाही, म्हणजे जे घरगुती वापराचे जे सिलेंडर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कमतरता नाही आहे। परंतु केंद्र सरकारने त्याच्यामध्ये जे व्यावसायिक वापराच्यासाठी जे सिलेंडर आहेत त्याच्यावर देखील मात्र त्यांनी बंधन आणलेलं आहे। त्या बाबतीत आम्ही वेळोवेळी जे काही केंद्र सरकारकडून सूचना प्राप्त होतात कंपन्यांना त्या आम्हाला खाली फॉरवर्ड करता येते, तरी आम्ही त्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत। पण मी इथं 100% सांगू शकते की घरगुती जे काही गॅस आहे तर त्याच्या कुठल्याही प्रकारच्या पुरवठ्यावर आणि वितरणावर आतापर्यंत कुठल्या प्रकारची अडचण आता तरी नाही आहे त्याच्यामध्ये। सध्या आपण बघितलं तर अनेक गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लागल्याचं चित्र आहे। अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत की ऑनलाईन बुकिंग होत नाहीत आणि अचानकपणे 5 मार्चची तारीख सांगितली किंवा किमान 25 दिवस अगोदर हे बुकिंग केलं पाहिजे असं अचानक सांगितलं जाते। त्यामुळे कुठेतरी लोकांमध्ये संभ्रम अवस्था दिसते। नाही, ते 5 मार्च जे काय केंद्र सरकारचं जे काय परिपत्रक आहे ते फक्त कमर्शियल सिलेंडरच्या बाबतीत आहेत आणि त्या परिपत्रकामध्ये स्पेसिफिकली त्यांनी सांगितलेलं आहे की मॅक्झिमम जे काय प्रोडक्शन जे करायचं आहे आपण LPGचं तर ते घरगुती वापरासाठी जे सिलेंडर आहेत त्यासाठी करायचं आहे। उलट कमर्शियलचा जो काही फ्लो आहे तो वळवून तो आपल्या घरगुती सिलेंडरकडे त्यांनी तो केलेला आहे तिथे। आता जे बुकिंग होत नाही त्याच्याबद्दल मी कंपन्यांची काल बैठक घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं की पूर्वी जे बुकिंग करायचं होतं त्याची मुदत 21 दिवसानंतर ते करू शकत होतं। फक्त एक प्रिकॉशन म्हणून जे आहे तर ते 21 दिवसाचं 25 दिवस त्याच्यामध्ये हे केलेलं आहे। म्हणजे त्याच्यामध्ये अशी कुठली अडचण नाही आहे। म्हणजे बुकिंग आपल्याला हे 25 दिवसानंतर झाल्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवसामध्ये त्या गॅस सिलेंडरची आपल्या घरामध्ये होम डिलिव्हरी होईल। त्याच्यामुळे ती काही इश्यू नाही आहे आता सध्या तरी तिथे। मग व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या बाबतीमध्ये जे काही नवीन नियम आलेले आहेत, व्यावसायिकांचं म्हणणं आहे की 50% तो सगळा एकूणच साठा आहे तो किंवा एकूण 50% परिणाम झाला आहे। जो आठवड्याला 4 गॅस मिळत होते ते 2 सिलेंडर मिळत नाही। आता कमर्शियलच्या ह्याच्यामध्ये मात्र त्याच्यामध्ये रेशनिंग येणार आहे तिथे, ती वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी खरं तर ही करून घेतली पाहिजे। कारण पण केंद्र सरकारचं त्याच्यामध्ये प्रायोरिटी राहील त्यामध्ये की घरगुती गॅस सिलेंडरला कुठल्याही प्रकारच्या त्याच्या वितरणामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये तिथे। त्यामुळे कमर्शियलला कदाचित थोडंसं काही दिवसामध्ये फेस करावं लागेल, पण केंद्र सरकार या बाबतीत 100% त्यामध्ये प्रयत्न करत असणार आहे तिथे आणि तो देखील गॅस पुरवठा काही दिवसामध्ये 100% सुरळीत होऊन जाईल। ही सगळी पॅनिक सिच्युएशन आणि हे सगळे वाढलेले दर आणि ही सगळी एकूणच युद्धाची सगळी परिस्थिती पाहता या सगळ्या गॅस पुरवठ्यामध्ये काळाबाजाराची देखील शक्यता व्यक्त होते। काय खबरदारी घेतली जाते का हे सगळं हे होऊ नये असं? नाही, आता काळाबाजार होऊ नये म्हणून जे काय आता बुकिंगचं जे काय त्यांनी मिनिमम डेज जे ठेवलेले आहेत ते 21 दिवसावरून 25 दिवस ठेवलेले आहेत। प्लस आता कंपन्यांनी त्याच्यामध्ये प्रिकॉशन्स घ्यायला पण सुरुवात केलेली आहे की OTP असल्याशिवाय कुठलंही त्याच्यामध्ये बुकिंग घेतलं जाणार नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या गॅसचे जे आहेत ते एजन्सीच्या दारामध्ये तुम्हाला हा गॅस मिळणार नाही। तुम्ही बुकिंग केलं असेल, तुमचा नंबर आला असेल तर तुमच्या घरामध्येच जाऊन ते तुम्हाला सिलेंडर ते पोच केलं जाईल तिथे। त्यामुळे आणि प्लस आपण घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होऊ नये म्हणून आपण काही दक्षता पथकं देखील स्थापन केलेली आहेत, तर त्याच्याद्वारे देखील आपण नजीकच्या काळामध्ये कारवाई त्यामध्ये करणार आहोत। म्हणजे तसे काही प्रकार आढळले तर कारवाई होईल? 100% कारवाई होईल त्याच्यामध्ये। पहिला आपण ह्या होत्या कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हा पुरवठा अधिकारी। खरं तर व्यावसायिक सिलेंडरच्या गॅसच्या प्रमाणामध्ये काहीसं कमतरता आली असली तरी जे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर आहेत त्याची पूर्तता व्यवस्थितपणे होत आहे। त्यामुळं नागरिकांनी देखील संभ्रमित होण्याची गरज नाही अशा पद्धतीची एक आवाहन या निमित्तानं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केल्याचं बघायला मिळते। सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.